गणपती पुण्याचे ग्रामदैवत आहे कसबा गणपती। ना मी टीव्ही वरती आणि मोबाईल वरतीच पुण्याचा गणेशोत्सव पाहिलाय आणि मला ही खूप अनुभवायची इच्छा होती, म्हणूनच आज मी पुण्याचे रिअलिटी मध्ये म्हणजे इथं येऊन आज गणपती एक्सप्लोर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि प्रवासाची सुरुवात होते ट्रेन पासून, म्हणजे ट्रेन मध्ये बसले आणि मॉर्निंगला मी 7 वाजता निघालेली तर 11-11:30 वाजता मी पुण्यामध्ये पोहोचले आणि तेथून आपल्याला 5 मानाचे गणपती करायचे, तर त्यामुळे सुरुवातीला पहिला गणपती आहे कसबा गणपती। तर आपण तिथे जाण्यासाठी ऑटो पकडूया। पुणे रेल्वे स्टेशन वरती, रेल्वे स्टेशन वरून ऑटो पकडली गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। तिथून सगळं जवळ जवळ आहे ना, 5-6 गणपती वगैरे सकाळची वेळ आहे तरी सुद्धा अतिशय गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे। आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतले। हे पुण्याचे ग्रामदैवत आहे कसबा गणपती, आपण आधी त्याचं घेतलंय, त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात दुसरा मानाचा गणपती पाहिला। हा पहिला मानाचा गणपती होता। पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणजेच कसबा गणपती आणि कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते आणि त्याचे महत्त्व शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झाले। जिजामाता आणि मालोजी भोसले यांनी या गणपतीच्या मंदिराची स्थापना केली, ज्यामुळे याला पुण्यात पहिले स्थान मिळाले आहे। एवढ्या गर्दीमध्ये चालून चालून तहान लागली, त्यामुळे असं लस्सी पितीये। गाईत असे बरेचसे छोटे छोटे तुम्हाला मंडळ पाहायला मिळतील, पण आपण मेन मानाचे जे 5 गणपती आहेत ना, आपण त्याचं दर्शन करणार आहोत। आधी कसबा गणपतीचे दर्शन करून झाल्याच्या नंतर आता आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायला चाललोय आणि मी तुम्हाला दाखवते, इथूनच दिसतंय ते मंदिर। एवढं वेळ ऊन नव्हतं पण आता खूप ऊन वाढलंय, तुम्ही बघू शकता। वाव। आणि रस्त्यात बरेचसे खाण्याचे स्टॉल आहेत, त्यामुळे आधी पेटपूजा करून नंतर दर्शनाला जाऊयात। आता दगडूशेठ तर मानाच्या 5 गणपतीमध्ये येत नाही, पण तरीही दगडूशेठला खूप महत्व आहे आणि तुम्ही हा क्राऊड बघू शकता की किती जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळेच ऑब्वियस आहे की पुण्यात आल्यानंतर दगडूशेठला आलंच पाहिजे। म्हणजे मला ना साधा हात लांब करून व्हिडिओ काढायला सुद्धा येत नाही, एवढी गर्दी आहे। आणि गर्दी असल्यामुळे मी दुरूनच दर्शन घेतलं। दगडूशेठ पासून लेफ्ट घेऊन इकडे आता तांबडा जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चाललोय आपण। छोटे छोटे आहेत ना देखावे, वाव अतिशय सुंदर। मा वैष्णव देवी मंदिर म्हणजे वैष्णव देवीचा देखावा केलेला आहे। हा आहे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी। गाईज इथे अमित ठाकरे पण आलेत, सगळेजण त्यांच्यासोबत फोटो काढतात पण खूप गर्दी आहे त्यामुळे मी तर नाही काढू शकत। इथे आहे बाल विकास मंडळ। वाव, बाल विकास मंडळाचा गणपती अतिशय सुंदर आहे, खूप छान मूर्ती आहे। जे सर्व मंडळ आहेत ना ते सर्व अतिशय प्राचीन जुनी मंडळ आहेत। आता हे बाल विकास मंडळ हे सुद्धा यांचं सुद्धा 72वं वर्ष चालू आहे, म्हणजे खूप प्राचीन अशी मंडळ आहेत आणि अतिशय सुंदर देखावे। तांबडी जोगेश्वरी मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर तिथूनच तुम्ही सरळ पुढे गेलात आपल्याला तिसरा मानाचा गणपती मिळेल। काही मंडळ दुपारचा टाइम असल्यामुळे असे म्हणजे बंद आहेत। 12 वाजले तरी सुद्धा दिवसात एवढी गर्दी आहे, म्हणजे संध्याकाळी किती गर्दी राहील। शॉपिंगसाठी पण बरंच काही आहेत, खूप जण शॉपिंग सुद्धा करतायत। हा आहे मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम गणपती। मानाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची।
आहे तिसरा मानाचा गणपती, गुरुजी तालीम गणपती. हा आहे तिसरा मानाचा गणपती, गुरुजी तालीम गणपती. तिथून पुढे आता आपण तुळशीबाग गणपतीला जाऊयात, चौथा मानाचा गणपती. इथं बालाजीचं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे बालाजीचा देखावा आहे शिवशक्ती मंडळाचा. अतिशय सुंदर वाटतोय. हा आहे तुळशीबागेचा महागणपती. वाव. असे छान छान मस्त देखावे सुद्धा केलेले आहेत. करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्ट त्यांचा हा गणपती बाप्पा आणि हा देखावा आहे. पण देखावा संध्याकाळीच चालू होईल. आता आपलं 4ही गणपतींचं दर्शन करून झालंय आणि आता 5व्या गणपतीकडे चाललेलो आहे आपण. हे बघा, इथे जय हिंद मित्र मंडळ आहे आणि आदिमाया आदिशक्ती 3.5 शक्तीपीठाचं देखावा केलेला आहे. खूप सुंदर वाटतंय. आणखीन खूप असे युनिक गणपती बाप्पा आणि देखावे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कधी आलाय का पुण्याचे गणपती पाहायला? मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा अनुभव कसा होता. गर्दी तर खूप प्रचंड आहे तिथे. हे पहा, एक गणपती आहे आणि अशी डेकोरेशन मध्ये वेगळे वेगळे युनिक क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. आता इकडे चाललो आपण केसरीवाडा गणपती बघायला. हा आहे मानाचा 5वा गणपती, केसरीवाडा गणपती. हा आहे मानाचा 5वा गणपती, केसरीवाडा गणपती. जी मागची मूर्ती आहे ती जुनी आहे आणि जे समोर गणपती बाप्पा बसवलाय तो बसवलेला आहे. ठीक आहे. हे बघा, इथे केदारेश्वराच्या मंदिरासारखा देखावा केलेला आहे. तो देखील अत्यंत सुंदर वाटतोय. आपले मानाचे 5ही गणपतीचं दर्शन झालेलं आहे. जवळपास 3 तासामध्ये आमचं सर्व दर्शन झालेलं आहे. आता बरेच छोटे छोटे मंडळ वगैरे पण आहेत, तर बघू आपण. 5 मानाचे गणपती जरी झाले असले तर आणखीन खूप सुंदर असे गणपती बाप्पा आपल्याला बघायचे आहेत आणि खूप इंटरेस्टिंग देखावे पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुर्गराज प्रतिष्ठान शिवकालीन पुरंदर किल्ला बनवलाय, एकदम भारी किल्ला आहे. तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवते. आणि हे शिवाजी महाराज. आणि आपली श्रींची मूर्ती. पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती. गर्दी आहे त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतेय. मुखदर्शन पण तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खरंच थँक्यू. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी पुण्याचे गणपती पाहिले नसतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.